साहेबांचं नाव पुसून टाकू, हा भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं स्मरण हे दिबा पाटील साहेबांचं नाव देत नाही, या अनुषंगानं मला त्याचा संदर्भ जोडायचा आहे. त्यांना केवळ विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसायचं नाही, तर त्यांना शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव पुसायचंय. म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांच्या मुलाला त्यांनी काँग्रेसमध्ये घेतलं आणि काँग्रेसमध्ये जे नांदेडला येतात, जेव्हा नांदेडला येतात तेव्हा सांगतात की इथल्या नेतृत्वाने काँग्रेस पक्षाने काहीच केलं नाही, यांच्याजवळ नियोजन नव्हतं, 70 वर्षांनी झोपा काढल्या, वारंवार येऊन शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान करतात. याचा अर्थ त्यांना शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव पुसायचंय. त्यांना शिवाजीराव पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोन नेत्यांच्या परिवाराला त्यांनी काँग्रेसमधून काढून भाजपात घेतलं आणि तिथे असे बेताल वक्तव्य करतात, तेव्हा मराठवाड्यात ही दोन नावं त्यांना पुसायची आहे. एवढंच नाही, हा काँग्रेसवरच त्यांचे नाव, काँग्रेसवाल्यांचे नाव पुसायचे असं नाही. तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे ओबीसीचा लढा लढला, भाजपला त्यांनी उभं केलं, आता गोपीनाथराव मुंडेचे नाव त्यांना पुसून काढायचंय. त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या योजना, त्यांचं असणारं स्मारक या सगळ्यांवर त्यांची वक्रदृष्टी आहे. नवे नवे तर त्यांच्या कन्येवरही त्यांची वक्रदृष्टी असल्याचं देखील वारंवार सिद्ध झालेलं आहे. प्रमोद महाजन ज्यांनी भाजप उभी केली, त्या प्रमोद महाजनांचे नाव त्यांना पुसायचंय आणि प्रमोद महाजनांचं नाव पुसत असताना त्यांची कन्या पूनम महाजन यांचं लोकसभेतलं तिकीटही त्यांना कापायचंय, त्या अर्थानं ते नाव त्यांना पुसायचंय. हा विषय भाजपच्या पुरताही नाही, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव त्यांना पुसायचंय. म्हणून शिवसेना उभी फोडली आणि उद्धवजींच्या आज त्यांना उद्धवजींच्या संदर्भात त्यांची असणारी भूमिका ही नाव बाळासाहेबांचं नाव पुसून टाकण्याच्या अनुषंगाची आहे. लोकनेते शरद पवार साहेब एक मोठं नाव, मात्र शरद पवार साहेबांच्या हयातीतच त्यांचं घर फोडून, त्यांचा पक्ष फोडून त्यांना अशा पद्धतीनं कुठेतरी उत्तर आयुष्यामध्ये अशी वेळ आणायची की त्यांचंही कर्तृत्वाने नाव हे पुसून त्यांना काढायचंय. इथून दिल्लीमध्ये जर जाऊन आपण बघितलं तर एक सभ्य सुसंस्कृत पंतप्रधान म्हणून भारताला आदरणीय असणारं नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. आम्ही वेगळ्या पक्षाचे जरी असलो तर अटल बिहारी वाजपेयी बद्दल आम्हाला आपल्या सर्वांना आदर आहे. त्या अटल बिहारी वाजपेयीचंही नाव यांना पुसून काढायचंय. भारत सरकारने गेल्या 12 वर्षात अटल बिहारी वाजपेयीच्या पुण्यतिथीला, जयंतीला एकही जाहिरात दिली नाही. या क्रिसमसला तर गणपतीला शांताकाच्या वेशात टाकून कुठे येशू ख्रिस्ताच्या बाजूला म्हणून 5-5 जाहिराती या भाजपने दिल्या. आता ईदच्या दिवशी काय करतात तिकडे लक्ष लागलेलं आहे, मात्र अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने एक योजनाही नाही. हा अटल सेतू जो केलाय यामध्ये केंद्राचं आणि मुख्यमंत्र्यांचं भाजपचं क्रेडिट नाही, त्यासाठी काँग्रेसचंही त्या ठिकाणी समर्थन होतं, हे निदर्शनास आणून देतो.